गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. आपल्या डावखुऱ्या हाताची गोलंदाजीची एक धमक ज्याच्याकडे आहे, ज्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहे, असा संदेश मुंडे मॅन फ्रॉम चांबार्ली गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीपचा टेनिस क्रिकेट मधून एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला जीतू शेलारच्या माध्यमातून. असा प्रयत्न मला आठवतं की मायकल गेटिंगने केला होता. इंग्लंडचा हा खेळाडू मायकल गेटिंग उंची कमी होती, वयाने जास्त होता आणि तितकंच जास्त वजनही त्याचं होतं. प्रयत्न केला होता. खोलवा टप्प्याचा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. दुसरा चेंडू आला निर्धाव. माईक गेटिंगचा तो फटका 9 धावे व 9 धावाने इंग्लंड संघाला पराभूतीच्या छायाखाली जावं लागलं. तब्बल 32 वर्षाचा प्रदीर्घ काळ इंग्लंड संघ विश्वचषकापासून दूर होता. 2019 साली विश्वचषक जिंकलं, तेही चेंडूने नव्हे, विकेटने नव्हे. इथे रिव्हर्स स्वीप चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. दणदण करत शिवछत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार चौकार. अनेक वेळेला अशा रीतीचे फटके खेळण्याचा प्रयत्न करण्यात आले. मग ज्यावेळी आपण पाहिलं दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न जिथे मात्र पाकिस्तानच्या मिसबा उल हकने केला, भारतीय संघाने विश्वचषकही जिंकला होता. अनेक घडामोडी आहेत क्रिकेटच्या, जिथे मात्र मैदानामध्ये 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज संदेश. पुढील चेंडू बॅकफुट वरती येऊन स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मधून बारक्या कांबळे चेंडूला उचलेल, तद्वर अर्जित करण्यात आली एकेरी धाव. एका बाजूला आपण पाहतोय विहान 11 खाडेकर वल्लभ, प्रकाशजी खाडेकर यांचा संघ, ओव्ही 11 अर्थात सुशांतजी यांचा संघ. या 2 मातब्बर व्यक्तींमधील ही लढत आहे की काय हे जणू पाहायला मिळत आहे. निमित्त आहे खासदार चषक मैदानामध्ये रंगणारा हा अप्रतिम सामना. 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संदेश मुंडे याचं गोलंदाजी मार्कवर. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. कव्हरला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव तो जोर अर्जित करण्यात आली आहे. दुहेरीसाठी पलटली आहेत. बहारदार रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. चित्याची चपळाई, डोळ्याची पापणी लवते ना लवते, तद्वर एक धाव पूर्ण केली. दुसऱ्यासाठी पलटलेत. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 7 धावा धावफलकावरती आहेत. जर्सी नंबर 7 महेंद्रसिंग धोनी स्पोर्ट्स शॉप देखील 7 म्हणून त्याने निर्माण केलंय, बनवलंय. कारण देखील होतं 2007चा विश्वचषक. 7 वाजता रिटायरमेंट देखील घेतली. डान्सिंग डाऊन विकेट आलेत. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. फिरकीच्या जाळ्यामध्ये इथे अडकवलंय. संदेश मुंडेने पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. एक दर्जेदार मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. बिनगडीबाद 7 धावा धावफलकावरती आहेत. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत. सकाळी ठीक 8 वाजता 8:30 वाजता हे खेळाडू उपस्थित झालेत. युवक आहात, नवयुवक आहात, खूप काय वाढून ठेवलंय. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी भी किताब बाकी है. दोस्तों, खूप काय आहे तुमच्यासाठी. पहिली मोठी स्पर्धा खेळण्यासाठी ते इथे दाखल झाले होते आणि फोटो सेशन त्यांनी सकाळी केलं. साहेब, आपण म्हणतो फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु स्वतःची इमेज बनवायला ना वर्षानुवर्ष घालवावे लागतात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. मैदानामध्ये जिथे 7 धावा धावफलकावरती आहेत, महेंद्रसिंग धोनीची चर्चा आपण केली. मैदानामध्ये जिथे वळूया, जिथे गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी चेतन पाटील सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. चेतन लेफ्ट आर्म अराउंड द विकेटने सज्ज होईल. यष्ट्यांना खेटून अभिषेक आंगणे. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय. त्याच्या फेमस झोन मध्ये तो आज क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला तैनात आहे, जिथे सुमित डोंगरे डीप मिड विकेटला तैनात पाहायला मिळतोय. एका बाजूला संदेश, एका बाजूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय स्वप्नील कांबळे.
हा चेंडू खोलवा टप्प्याचा यष्टीच्या पाठीमागे यष्टीरक्षक महेश मात्रे त्या ठिकाणी तैनात आहे, जिथे फ्लाय स्लिप मधून तो चेंडूला गॅदर करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. कुरघुड्या केल्या जातात. फिरकीच्या जादू इथे दाखवली जाते. हदभर वळण घेणारे हे गोलंदाजांचे चेंडू यष्टीरक्षकालाही इथे भुरळ पाडतायत. इथे मात्र चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिले 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती आला होता चौकार. खेळाडू तोच जिथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय, जितू शेलार. हा चेंडू डाव्या यष्टीवरती पाहायला मिळतोय, जिथे शफल झाले होते. जागा बनवण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट लगावला जाईल का, परंतु प्रसाद तिथे मात्र कव्हर करतोय, जो जावळ्याचा खेळाडू आहे. प्रसाद गरज चेंडूला गॅदर करतोय, जिथे एक धाव येते. लेग बाईटच्या स्वरूपामधून संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 आकड्यालाही फार मोठं महत्व आहे. शरदचंद्रजी पवार यांचा जन्मदिवस. हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतोय. तदवर मात्र अर्जित करण्यात आलेली ही केवळ एकेरी धाव. परंतु काय घडलं जाईल मैदानामध्ये, एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा पाहिल्या, जिथे 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन अ बोट. 13 धावा धावफलकावरती आहेत. अनेक वेळेला आपण असंही म्हणतो क्रिकेट सरडा आणि राजकारण, परंतु ते राजकारण जर की शरदचंद्रजी पवार साहेबांचं असेल ना, कधी रंग बदलेल हे कोणी सांगू शकणार नाही. हा चेंडू उजव्या यष्टीवरती. तेच तर्रार, भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस. पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. लेग बाईटच्या स्वरूपामधून पंचांचा इशारा आलाय. मिळते ते इथून एकेरी धाव. संघाची धावसंख्या आहे 14. 2 संघांचा खेळ एका बाजूला आपण पाहतोय. ओवी 11 प्रथम फलंदाजी करतोय. टॉस हारल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक दर्जेदार मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. तदवर एक छोटीशी विश्रांती घेऊया. डीजेकडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया. आपण ऐकली आणि त्याला गाणं बनवलं गेलं, जिथे वो बुलाती है मगर जाने का नहीं. राहत इंदोरींची ती कविता आहे. परंतु त्याची तिसरी ओळ आहे ना, की सितारे नोच कर घर ले जाऊंगा मगर खाली हात जाऊंगा नाही. आज मी फार दुरून आलोय, आज सिताऱ्यांना मी घरी घेऊन जाईन, परंतु खाली इथून जाणार नाही. हा उद्देशाने जर का हे खेळाडू खेळले ना, तर इथे एक मोठा विजय त्यांच्या माध्यमातून संपादन केला जाऊ शकतो. मैदानामध्ये अभिषेक माने, एक उंचपुरा असा गोलंदाज आणि अंधेरीच्या डीएन नगरला बिलॉंग करतो. ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी पाहायला मिळाले, एक उंचपुरा असा गोलंदाज आहे. त्याचे आखूट टप्प्याचे चेंडू हे त्याच्या भात्यामधील एक मोठं अस्त्र राहिलंय. परंतु स्ट्राईक एंड वरती असणारा जितू शेलार, याच्याकडे धमक आहे रिव्हर्स स्वीपचे फटके खेळण्याची. एक मोठं बॅटल गोलंदाज सज्ज होतोय राईट ऑन द विकेटने. टप्प्याचा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अधिक वेग, भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार होऊन केली जाणारी अभिषेक मानेची गोलंदाजी. फलंदाजांना चारी मुंड्या चित कसं करावं हे त्याच्या डाव्या हाताचा खेळ आहे. जणू काही त्यांनी अनेक वेळेला फलंदाजांना जिथे मात्र पाणी पाजलंय असा गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निमित्त ठरलंय खासदार चषकाचं, त्याचा खेळ आज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होईल. पूल ठरतोय अनसक्सेसफुल.
गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. लान्स गिब्सची आठवण मला होते. लान्स गिब्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा या गोलंदाजाने कदापिही एकही चेंडू वाईट टाकला नव्हता. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. 1999 ला आजच्या दिवशी जिथे मात्र अनिल कुंबळेने 10 गडी बाद केले होते. दिल्लीच्या फिरोजशाह कोटलामध्ये त्याने केलेली भन्नाट गोलंदाजी अगेन्स्ट पाकिस्तान 10 खेळाडू बाद केले होते. आजच्याच दिवशी गोलंदाजांचा दिवस म्हणून आपण जाणू या दिवसाला. गोलंदाज अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू खोलवा टप्प्याचा ट्राय केला. क्षेत्ररक्षक प्रसा त्या ठिकाणी आहे. कोणतीही संधी देत नाही या दुसऱ्या धावसंख्येसाठी. एक धाव जरूर येते. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट मधला ऑलराऊंडर डेज म्हणून सेलिब्रेशन करण्यात येऊ शकतो हा दिवसाला. 16 फेब्रुवारीचा दिवस जिथे मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं कपिल देव रामलाल निखंज यांनी क्रिकेटमध्ये डेब्यू देखील 16 तारखेला केली होती. कपिल देव त्यानंतर आपण पाहिलं तर जॅक कॅलिस यांचा जन्मदिवस 16 पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने हार्दिक पांड्यानेही 16 तारखेला क्रिकेटमध्ये डेब्यू केलंय. गोलंदाज अभिषेक. हा फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडूवरती येणार. सुमित चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र घेतली जाणारी ही एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 17 रन्स ऑन द बोर्ड आहेत. सुमित डोंगरे ज्या खेळाडूने खेळ आजवर एक चांगल्या रीतीने केलाय. काही वेळेला आम्ही म्हणतो की इतिहास रंजक असतो, काही वेळेला इतिहास विसरावा असं असतो, काही वेळेला इतिहास आठवावा असाही असतो. सुमित डोंगरे हा इतिहास आठवण्याचा प्रयत्न करेल, परंतु काही वेळेला त्याचा इतिहास हा रंजक याच्यासाठी राहिला होता केवळ 1 ते 1.5 वर्ष क्रिकेट पासून तो दूरी होता. दुखापतग्रस्त झाला राजस्थान मध्ये जाऊन आणि तिथून पुन्हा एकदा त्याने आता चांगल्या रीतीचं क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. हा चेंडू येथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. चेंडूवरती येतोय. हुक केला होता हा फटका. एकेरी धावेचा फटका जरूर पाहायला मिळाला. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 18 रन्स 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑगस्ट हा दिवस जर का पाहिला तर क्रिकेटमध्ये विराट कोहलीने डेब्यू केलं होतं अगेन्स्ट श्रीलंका या संघाच्या विरोधामध्ये आणि 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 डिसेंबरचा हा दिवस तो विसरण्याचाही प्रयत्न करेल. त्याच्या बाबांचं निधन देखील झालं होतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅन राहुल लाईनच्या दिशेने चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. एक दर्जेदार फटका. छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडू हकीकत है ये ख्वाब नहीं, प्रशांत तेरा जवाब नहीं. काय फटका ठोकलाय, काय फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूच्या मेरिट वरती खेळताना पाहायला मिळालाय आणि निश्चितच लाईनला अलग केलं, वेगळं केलं. बॅकफुट वरती आला, बॅटचा फेस ओपन केला आणि आडव्या बॅटने एक रिव्हर्स स्वीपचा फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. हँड अँड आय कोऑर्डिनेशनचं एक ज्वलंत उदाहरण त्याने मात्र इथे पेश केलं. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 24 धावा धावफलकावरती आहेत. बारक्या कांबळे गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. जिथे शेवटचं षटक बारक्या डान्सिंग डाउन विकेट आला. प्रवीण वघेच्या बॅट मधून फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. खेळ बघितला ना तर विराट कोहली ही याच्या खेळीच्या प्रेमात पडेल. एक्स्ट्रा कव्हरला त्याने लगावलेला मागील सामन्यामधील षटकार आणि सरळ बॅटने हा टोकलेला षटकार एक देखणी फटकेबाजी करतोय प्रवीण. खोलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. संदेश चेंडूला गॅदर करेल, पिकअप करेल, फेकी करेल. तद्वर मात्र अर्जित करण्यात आल्यात दुहेरी धावा. ज्यावेळी आउटफील्ड मध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना तुमची फिजिकल फिटनेस, तुमचा जिगरा, हँड अँड आय कोऑर्डिनेशन या साऱ्या गोष्टींची ताळमेळ घालावी लागते आणि तदनंतर एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करावं लागतं मित्रांनो. आणि याची सांगड पाहायला मिळाल्या 2 धावा. संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 32. 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत.
मागील वर्षी मात्र रतनबुवाचा मालिकाभराचा हकदार ठरलेला प्रवीण स्ट्रायकिंगवरती आहे, परंतु गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती अभिराज्य एकपात्री अभिनय करणारा हा खेळाडू बारक्या जो स्ट्रायकिंगवरती गोलंदाजी मार्कवर कुलवा टप्प्याचा हा चेंडू ज्याला ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. प्रसाद चेंडूला गॅदर करेल, तद्वर मात्र एक धाव जरूर येते. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे धावफलकावरती पाहायला मिळतात 33 धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच टीपीएल ग्रुप तळा आणि व्ही मार्ट माणगाव. टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. व्ही मार्ट माणगाव आणि एका बाजूला टीपीएल ग्रुप तळा. हा चेंडू जिथे अधिक वेगाने एक सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे बारक्या कांबळे. 6 चेंडूवरती 6 षटकार टोकण्याचा विक्रम. एक अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम कामोटे पनवेल आणि या खेळाडूने जो काही क्रिकेट खेळलंय ना, रायगडची एक ओळख तो मात्र बनून बसला होता गेल्या अनेक वर्षांमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा संबरिन डिलिव्हरी, यष्टी रक्षकाचा वेध घेते. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू इथे बाद होतोय. दुसरा धक्का संघाला बसलाय. चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. तद्वर मात्र दुहेरीसाठी पलटताना पाहायला मिळतात. एक सुरेख पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते, परंतु पंचांचा निर्णय इथे खेळाडू या चेंडूवरती असणार आहे. 1 शॉट आहे आणि त्या एंडला पंच त्या एंडचा निर्णय आहे तो आउट. अर्थात रनच नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. जिथे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पहिलं सत्र इथे संपुष्टात आलंय. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याची एक बाजू तुम्ही पाहिली, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडतं, काय बिघडतं. मी मात्र काय विश्रांती घेईन. या 34 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार. एका बाजूला रायगडचे सितारे तर एका बाजूला ठाण्याचे खेळाडू. इथे मात्र काय घडणार या मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार आयोजन असणार ही स्पर्धा. मॅच जिंकायला आपण पाहतोय, आवश्यकता आहे 34 धावांची. लक्ष फार काही मोठं नाहीये, पण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, ज्यावेळी टार्गेट छोटं असतं त्यावेळी नेहमीच मॅच या रंजक आणि रंगतदार होत असतात. सो पाहूया आता 2 जर आपण संघ पाहिले तर अगदी दिग्गज संघ आहेत ऑन बोर्ड. जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांचा या मॅच वरती खऱ्या अर्थानं दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. सो नो डाऊट ही मॅच रंगतदार होईल. काटोकी टक्करची मॅच पाहायला मिळेल, यात कोणतीही शंका नाहीये.
आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय विहान खाडेकर 11 वलप. मॅच खूप रंगतदार होणार यात कोणतीही शंका नाहीये. लक्ष आहे 34 धावांचं आणि पाहूया आता 34 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी दोन बॅट्समन पाहायला मिळतात. अगदी रायगड जिल्ह्यातील दोन धडाकेबाज फलंदाज ज्याला धावाची रणमशीन म्हणून संबोधलं जातं असा पारगावचा बॅट्समन पाहायला मिळतोय. मिस्टर 360 डिग्री ऑफ रायगड सुमित धोंगडे आणि सुमित धोंगडे साथीला आपण पाहतोय मॅन फ्रॉम कामोटे बारक्या कांबळे. टॉस करायला यायचंय टीपीएल ग्रुप तळा संघाचा कॅप्टन आणि विमार्ट मानगाव संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. 34 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय कर्णधाराने सुपूर्द केले चिनू पाटीलच्या हाती. पाहूया चिनूची गोलंदाजी पहिल्या षटकात कशी असणार. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय सुमित धोंगडे. विहान खाडेकर वलप संघाचा बॅट्समन पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये सुमितला अपयश आला होता परंतु सुमित हा खेळाडू जर आपण पाहिला तर एक्सप्लोसिव्ह बॅट्समन प्रसिद्ध आहे. पाहूया या मॅच मध्ये सुमितचा गेम कसा होणार. पहिला चेंडू आपण पाहतोय यावेळी सन्मान दिलाय डिफेन्स केलंय अप्रतिम स्टार्ट पाहायला मिळतोय. चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप होता आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. पहिल्या चेंडूवरती 1 या धावेनिशी आपण पाहतोय या डावाचा प्रारंभ केलाय सुमित धोंगडे यांनी. अगदी पहिला चेंडू चिनू पाटीलचा फेस केला होता सुमित धोंगडे याने. 1 धाव आपण धाव फलकावर पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाले इनफॉर्म बॅट्समन आणि खऱ्या अर्थानं सध्याच्या काळात जर आपण पाहिलं तर ज्याची बॅट अगदी जोरात चालते तो बारक्या कांबळ्याने आपण पाहतोय यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर आलाय. एक धमाकेदार स्ट्रोक 6 धावांसाठी येतो एक बिगी. धमाकेदार प्रहार बारक्या कांबळ्याची योग आपण पाहतोय मैदानावरती. याच पद्धतीने तो क्रिकेट खेळत असतो. येथे मात्र आपण पाहतोय टीट फॉर टॅट जशाच तसे उत्तर. अगदी दुसऱ्या चेंडूवरती बारक्याला धाडले चिनूने माघारी. मात्र आपण पाहतोय 34 धावांचं लक्ष आहे. लक्ष आपण पाहिलं तर फार का छोटं लक्ष किंवा फारसं मोठं लक्ष नाहीये परंतु खऱ्या अर्थानं इथे कसोटी अग्नि परीक्षा आहे गोलंदाजांची. चिनू पाटील या परीक्षेला खऱ्या अर्थानं खरा उतरला असं म्हणावं लागेल कारण बारक्या कांबळेसारखा एक महत्वपूर्ण खेळाडूला त्याने लवकर माघारी धाडले आणि खऱ्या अर्थानं बारक्या कांबळेचा बाद होणं खूप मोठा धक्का असू शकतो विहान 11 खाडेकर वलप संघाला. हा चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 येथे अवलंबला जातोय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. एक विकेट आल्यानंतर आपण पाहतोय सुमित धोंगडेसाठी एक वेगळ्या प्लॅन नुसार एक वेगळ्या रणनीतीनुसार गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. तो चिनू पाटील राईट अंग द विकेट. हा चेंडू अगदी खोलात पाहायला मिळतोय. सुमितने चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक डीप मधनं आलाय चेंडूवरती. धाव मिळते केवळ एकच धाव. षटक क्रमांक चालू आहे पहिलं. आता आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय अभिषेक आंगणे. अभिषेक आंगणे मॅन फ्रॉम अंधेरी. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक शैलीदार बॅट्समन आहे आणि नेहमीच अभिषेकच्या बॅटमधनं चांगले बॅटिंग असण्यामध्ये प्रसिद्ध असलेला फलंदाज आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सध्या मुंबईपुरातील एक फेमस ऑन स्ट्राईक. हा चेंडू मात्र आपण पाहतोय एज लागले क्षेत्ररक्षकाने चूक. शॉर्ट फाईन लेगला उभा असलेला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चूक केली आणि येते सिंगलला केले डबल मध्ये कन्वर्ट. हे आहे क्रिकेट. काय जबरदस्त आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला. दोन खेळाडूंमध्ये अतिशय अफलातून आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला आणि आपण पाहतोय सहजगत्या या 2 धावा कंप्लीट केल्यात. निश्चितपणे जर इथे आपण पाहिलं तर एक चांगली स्टार्ट पाहायला मिळतोय. एक लाजबाब सुरुवात पाहायला मिळते विहान 11 खाडेकर वलप संघासाठी. असं म्हटलं जातं सुरुवाती नेहमी चांगली होणं गरजेचं असतं कारण सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. परंतु आपण पाहतोय कधी
पारडं वरचढ पाहायला मिळते वलप संघाचं, तर कधी पारडं वरचढ पाहायला मिळते तुर्टोली संघाचं. अप्रतिम मॅच पाहायला मिळते. पहिल्या षटकात जर आपण विचार केला, धावा आल्यात 11 धावा. चिनू पाटीलचं षटक क्रमांक पहिलं येथे कंप्लीट झाले. पाहूया आता मात्र उर्वरित 3 षटकामध्ये आवश्यकता आहे 23 धावांची आणि आता 18 चेंडू 23 धावा असं इक्वेशन असताना कोणती रणनीती आखणार आहे तुर्टोली संघ ते पाहणं सुद्धा तितकंच उत्कंठावर्धक ठरणार. पहिल्या षटकात आपण पाहतोय बारक्या कांबळेच्या रूपात एक हादरा बसलाय विहान खाडेकर 11 वलप संघाला. प्रशांत मात्रे आपण पाहतोय मॅन फ्रॉम नांदिवली डोंबिवली चा ग्रामीण खेळाडू आहे, परंतु आज मात्र आपण पाहतोय या घोटवल नगरीमध्ये अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आलेत. सुमित दोंगडेची बॅट कुठेतरी आज शांत पाहायला मिळते, कारण सुमित दोंगडे म्हटलं ना तर आक्रमकतेचं दुसरं नाव, परंतु त्या सुमित दोंगडेला कुठेतरी मोठ्या फटक्या वाचून वंचित केले आणि खऱ्या अर्थानं क्रेडिट जायला लागेल ते म्हणजे तुर्टोळी संघाच्या गोलंदाजांनी अगदी अफलातून मारा केलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुमित दोंगडे म्हटलं तर मैदानाच्या अगदी कोणत्याही बाजूने षटकार चौकार मारण्यासाठी प्रसिद्ध खेळाडू, म्हणून त्याची बॅट येथे शांत पाहायला मिळते. यावेळी सुद्धा आपण पाहतोय सुमित दोंगडेकडनं अगदी शांतपणे फटका पाहायला मिळतोय. येथे मात्र आपण पाहतोय डबल येताना दिसते. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 10 फलकावर 13 धावा. षटक क्रमांक चालू आहे दुसरं. सुमित दोंगडे आपण पाहतोय आज मात्र एक वेगळ्या मूड मध्ये पाहायला मिळतोय, कारण नेहमीचा सुमित दोंगडे आणि आजचा सुमित दोंगडे यामध्ये कुठेतरी डिफरन्स पाहायला मिळतोय. आज केवळ डबल सिंगल मध्ये डील करताना दिसतोय सुमित दोंगडे. येथे मात्र आपण पाहतोय सावधपणा दाखवलाय, अगदी समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळते, क्लेवर क्रिकेट पाहायला मिळते. सुमितला माहिती आहे रिस्क घ्यायची नाहीये आणि सुमित त्या रणनीतीनुसार आज बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. नोचा इशारा आलाय पंचांकडून आणि हा अच्छा गोलंदाजाच्या शैलीवर घेतलाय आक्षेप आणि येथे असणार आहे फ्री हिट. आणखीन एक धाव मिळेल या दरम्यान विहान 11 खाडेकर वलप संघाला. 15 ऑन द बुट. येथे मात्र आपण पाहतोय सफल झाले होते, परंतु मोठा स्ट्रोक खेळता आला नाहीये. फक्त एकच धाव मिळते चेंडूवरती. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 16 धावा. 34 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिसत आहेत आणि शानदारपणे आपण पाहतोय हा पाठलाग चालू आहे. एक चांगली सुरुवात मिळाली, एक फॅन्टास्टिक स्टार्ट मिळालाय तो विहान 11 खाडेकर वलप संघाला. राईट अराउंड द विकेट सुमित दोंगडेने खेळलेला हा फटका स्क्वेअर लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने झेल मिस केलाय. सुमित दोंगडेची कॅच सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा हा प्रकार आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस. येथे मात्र आपण पाहतोय कुठेतरी क्षेत्ररक्षक चुका करताना दिसत आहेत. खूप सारे आपण पाहिलं ज्यावेळी सिंगल्स होते तिथे डबल्स दिल्यात, कॅच सोडल्यात आणि या चुका अगदी लास्ट मोमेंटला महागात पडू शकतात. अभिषेक अंगणेचा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मधनं आलाय, सेल टिपला आणि इथे मात्र आपण पाहतोय अभिषेक अंगणेची एक मोठी विकेट. बिग ब्लो फॉर टीम विहान 11 खाडेकर वलप. खेळणं आहे शिल्लक. एक नो दिलाय. एक मिनिट मी सांगतो स्कोर बोर्ड. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात, नंतर 1, त्यानंतर नो आला, त्यानंतर 1 रन आणि आता विकेट. एक नो दिलाय. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या 2,
इथे मात्र आपण पाहतो अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुमित धोंगडेचं कौतुक करावं लागेल. आज सुमित धोंगडेने खऱ्या अर्थाने त्याच्या नॅचरल गेमच्या विरुद्ध तो कामगिरी करता दिसतोय. आज फक्त डबल सिंगल काढताना दिसतोय. त्याला माहित आहे आपल्याला मॅच कशी जिंकवायची आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जिंकायचं आहे हे एकमेव ध्येय उराशी बाळगून सुमित मैदानावर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. संगमराजे पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन. रायगड प्रीमियर लीग मध्ये अतिशय अफलातून कामगिरी केली होती संगमने. तोच संगम पाहूया आता विहान 11 खाडेकर वलभ संघासाठी कशी बॅटिंग करेल. इथे मात्र आपण पाहतोय प्रशांत मात्रेचा हा चेंडू अंतिम असणार. 18 धावा फलकर पाहायला मिळतात. या षटकामध्ये प्रशांतने कुठेतरी धावसंख्येवरती रोख लावला असं म्हणायला लागेल. हा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी सहजगत्या रिशने खेळण्याचा प्रयत्न करायला पाहायला मिळाला. हा चेंडू मात्र पाहायला मिळतात. या चेंडूवरती 2 धावा. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होते आणि 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर फलकर धावा पाहायला मिळतात 20 धावा. आणि आता मात्र आपण विचार केला तर 12 चेंडूत मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14 धावांची. त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांना आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि खऱ्या अर्थानं आम्ही इतक्या लांबून का आलो हे सुद्धा दाखवून द्यावं लागेल. कारण एक खूप मोठी तगडी बॅटिंग ऑर्डर आहे विहान 11 खाडेकर वलभ संघाकडे. त्यामुळे ते खऱ्या अर्थानं ही षटक क्रुशियल ओव्हर असणार आहे. या ओव्हरमध्ये खूप काही अवलंबून असणार आहे आणि 2 संघांपैकी कोणता संघ जिंकणार याचा जवळपास बराचसा निकाल या षटकानंतर समजेल. मैदानावरती आपण पाहतोय सुमित धोंगडेकडनं शानदार बॅटिंग पाहायला मिळते. खऱ्या अर्थात जर आपण पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. कैलास पोरजी आपण पाहतोय नवीन गोलंदाज धानसरचे मान फ्रॉम धानसर. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर अगदी 40+ ते आहेत. आजकाल 40+ स्पर्धामध्ये जास्त दिसत आहेत परंतु अजूनही ते फिटनेस टिकून आहेत आणि शानदार गोलंदाजी ते करतायत. पाहूया कैलास पोरजींची गोलंदाजी ते कशा पद्धतीने असणार. बारा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14 धावांची. राईट नाम ऑन द विकेट. पहिला चेंडू सुमित साठी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. कोणतीही मुवमेंट नव्हती. क्षेत्ररक्षक जर थोडासा मागे आला असता चेस केलं असतं तर कॅच होऊ शकली असती परंतु क्षेत्ररक्षकांना कोणतीही चूक पाहायला मिळाली नाही आहे. हा आहे सुमित धोंगडे. आपण पाहतोय अगदी डोळ्याची पापणी लावते ना लावते तोच तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केले. लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. डेंजर एंडला सुमित धावत होता परंतु सुमितचं लक्ष आपण पाहिली, तत्परता आपण पाहिली, डेडिकेशन आपण पाहिलं. अगदी सहजगत्या तिसरी धाव सुद्धा त्याने कंप्लीट केली. फलकर धावा पाहायला मिळतात 23 धावा. संगमराजे आपण पाहतोय विहान 11 खाडेकर संघाने खऱ्या अर्थानं थोड्याशा यंगस्टर लोकांना संधी दिली आणि त्यातच मोबदल्याला आपण पाहतोय इथे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल संगम. इथे जर आपण पाहिलं तर कैलास पोरजी समोरचं आता आव्हान कठीण होत चालले. कैलास पोरजी यांना टिचून मारा करावा लागेल, फेदक मारा करून दाखवावा लागेल. हा चेंडूवरती अतिशय अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने केले चूक आणि चेंडू आपण पाहतोय वेटगुर्या पंचांच्या डिसिजनचा. अगदी मला वाटते कोणताही डिसिजन आला नाहीये म्हणजे या चेंडूवरती येतात 3 धावा. निश्चितपणे इथे आपण पाहतोय हळूहळू का होईना विहान 11 खाडेकर वलभ संघ मात्र आता त्यांना जे टार्गेट दिले 34 धावांचं त्याच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळते. शानदार बॅटिंग पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप सुद्धा पाहायला मिळते. सुमित धोंगडे आपण पाहतोय मिडल मात्र नीटचा होताना दिसला नाहीये. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरना चेंडू मागे आलाय. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 28 धावा 27 धावा 27 रन ऑन बोट. कैलास पोरजे आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करत असताना अगदी विचार केला आपण तर चांगला पारडं वरचढ पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या संघाचा आणि यातच कैलास पोरजेने खूप मोठा अडसर दूर केलाय. संगम राजाला मात्र आपण पाहतो ऐन मोक्याच्या क्षणी त्याने बाद केले. तत्पूर्वी सन्माननीय राकेशजी आंबेकर घोटवळे या गावातील एक रहिवासी परंतु सध्या मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय राकेशजी आंबेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत
मी विनंती करतोय राकेशजी आपल्याला की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. धन्यवाद. सात धावांची आवश्यकता आहे. येथे सुमित धोंगडेने नजाकत दाखवले, चेंडूला खेळले, डीप कव्हर पॉइंट मधना येतोय शानदार बहादर स्ट्रोक, टिपिकल सुमित धोंगडे स्टाईलचा चौकार. खऱ्या अर्थानं ओव्ही 11 टुरटोली संघाला आवश्यकता आहे चांगल्या गोलंदाजांची, प्रभावी मारा करावा लागेल. येथे मात्र आपण पाहतोय सुमित धोंगडेचा कव्हरच्या वरनं आलेला हा षटकार मॅच फिनिश करतोय आणि खऱ्या अर्थानं मॅच जिंकणारी